सकाळची एकदम फ्रेश मॉर्निंग झालेली होती. या झाडाला बघून तर माझी इतकी फ्रेश मॉर्निंग होते ना, चला तर म्हटलं आता पूजा करून घेऊया. कारण आज होती एकादशी. तसं तर रोजच मी पूजा करते, पण आज काहीतरी वेगळीच वाईब्स होती. पूजा करून झाली, म्हटलं आता चला विठोबा झालाय, आता पोटोबा करूया. पोटोबा बघायला गेलो तर ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट काशी, तसाच आज आमच्या दोघांचं काहीतरी चालू होतं. मग चला पटकन मग असं रेडी होऊन मी निघाले होते बाहेर. म्हटलं काहीतरी फ्रुट्स वगैरे आणि बाकीचं पण काहीतरी घेऊन येऊया स्वीटमध्ये, कारण मला खिचडी अजिबातच चालत नाही आणि मला आवडत पण नाही. त्याच्यामुळे मी खिचडी उपवासाला अवॉइड करते. मस्त फ्रुट्स आणले आणि त्यानंतर श्रीखंड वगैरे किंवा कलाकंद किंवा दुसरं काहीतरी स्वीट भेटतंय का म्हणून आम्ही गेलो होतो स्वीटच्या दुकानात. त्यानंतर स्वीट घेऊन आलो आणि हे बघा, हेच खरंच, हे ताट बघून तुम्हाला खरंच समजलंच असेल की हे खरंच आहे की एकादशी आणि दुप्पट काशी. तर संध्याकाळी मस्त असा पाऊस चालू होता. संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि परत भूक लागली. मग म्हटलं चला आज काहीतरी आपण नवीन बनवूया. मी याच्या पहिले कधीच भगरीचे धपाटे बनवले नव्हते, पण आज म्हटलं चला ते पण आपण बनवून बघूया. इतका कंटाळा आला होता ना, पण काहीतरी असं एकदम नॉर्मल असं खाण्याची इच्छा झाली. कारण खिचडी हे ते सकाळी खूप भरपेट जेवण झालेलं होतं, त्याच्यामुळे काही इच्छाच नव्हती. पहिला ट्राय केला तो एकदम मस्त आला. मग चला पटकन मग दुसरा ट्राय करत करत मस्त मी पराठे पहिल्याच अटेम्प्टमध्ये खूप छान बनवले. चलो बाय.